परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्याये मंगलाचरण. जाहले देवता कुलगुरुवंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन. अतिसंकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशण. आयासे वीण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम. करू निगोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम. आश्चर्य परम ग्रामस्था. ऐशा साईंच्या अगाध लीला. श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्यरूपे प्रकटला. बाहेर ओतटला प्रेमपूर. म्हणून साईंचे धन्यवाद. वाटले यथामधी करावे विशद. होतील ते भक्तांसी बोधप्रद. पापापनोद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र. लिहू आदरले अतिपवित्र. आरंभिले हे कथासत्र. इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संत चरित्र. नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपा पात्र. तया न विचित्र काहीच. तरी ही प्रार्थना श्रोतया लागी. व्हावे जी या आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी. कथा व्यासंगी निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र. सहवास ज्याचा दिवस रात. त्याचे नमजरे खाटवे चरित्र. संत चरित्र काय लिहू. जेथ माझे मन मज अंतरंग. ओळखू येईना यथा सांग. त्या म्या संतमनीचे तरंग. वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार. मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार. कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत भावे. मग संता यथार्थ जाणावे. तेथ मी संतांसी कायवा नावे. हे मज ठावे आधीच. सप्तसागरीचे पाणी. तयाचीही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी. परीन आयणी संत येती. जाणे मनी मी एक पामर. परी बाबांचा प्रताप अनिवार. पाहून उठे गवयाची लहर. तीही अनाव हो पाहे. जय जयाजी साई राया. दीन दुबळ्यांची या विसाव्या. अगाध न वर्णवे तुझी माया. खरी कृपा या दासावरी. लहान तोंडी मोठा घास. तैसे हे होईल माझे साहस. होऊ न देई माझा उपहास. वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्रे जे जे लिहिती. तयांवरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती. धरावी भीती मग मी का. माझी याही मनी ही स्फूर्ती. चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती. निजकार्यपूर्ती ती जाणे. भक्त जी जे सेवा कल्पिती. संत स्वयेची करवू निघेती. भक्त केवळ कारण निमित्ती. सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा स्वये करवी. निजचरित्र मज मूर्खा करवी. तेणेची या कथेची थोरवी. गौरवी जे आदरे. साधू संत अथवा श्रीहरी. कोणातेही धरूनी निजकरी. आपुली कथा आपण करी. निजकर शिरी ठेवूनी. जैसे शके 1700 साली. महापतीसी बुद्धी स्फुरली. साधू संत ही सेवा घेतली. चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली. दासगणूंच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली. पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ. भक्त आणि संत लीलामृत. हे 4 जैसे महिपती रचित. दासगणू कृत 2 तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत. दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत. उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्यायत्रयीत. श्रोती ते तेथ वाचावे. तैशीच गोड ज्ञानकथा. कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संथ कथामृता. अध्याय 57 पहा.
शिवाय साईंची अलौकिक लीला, रघुनाथ सावित्री भजनमाला, अनुभवपूर्वक निववी जनाला, अभंगपदाला गाऊन. यातची एक बाबांचे लेकरू, जे तृषित चकोरा अमृत करू, वर्षिले कथामृत प्रेम पडी भरू, श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता, तीही अत्यंत रसभरिता, आनंद देईल श्रोतया चित्ता, लीला परिसता बाबांची. तैसेसी गुरुजन जनाकरिता, भक्त अमीदास भवानी मेथा, यांनीही काही चमत्कार कथा, अतिप्रेमळता लिहिल्याती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी, साई प्रभा हे नाव ठेवुनी, प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी, कथा श्रेणी बाबांच्या. ऐसे ऐशिया कथा असता, या ग्रंथाची काय आवश्यकता, शंका येईल श्रोत या चित्ता, निराकरणता आकर्णिजे. संत चाई चरित्र महासागर, अनंत अपार रत्नाकर, मी टिटवी तो रिता करणार, घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र गहन, अशक्य कधीही सांगवर्णन, म्हणून करवेल ते कथन, तेणेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा, शांतिदायक भवद वार्ता, श्रोतया देतील श्रवणोल्हासता, चित्तस्थिरता निजभक्ता. कथा बदले परोपरीच्या, व्यावहारिक उपदेशाच्या, तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या, वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषेय श्रुतिविख्यात, जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत, तैसाची बाबा मधुर अर्थभरित, अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान, इतर सुखे तृणासमान, विरो निजाय भूक तहान, समाधान अंतरी. कोणासी भावी ब्रह्मसायुज्यता, अष्टांगयोग प्रावीण्यता, समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिसता या. श्रवणार्थियांचे कर्मपाश, तोडून टाकीती या कथा अशेष, बुद्धीसी देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. तेणे मज स्फुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य कथा नाना, ओवून करावे माला ग्रथना, हीची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे, संपूर्ण कथा ऐकता सादरे, भावार्थी उतरेल भवपार. माझी करोनिया लेखणी, बाबाची गिरवितील माझा पाणी, मी तो केवळ निमित्ताला धणी, अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला, पाहोनी लागला मनासी चाळा, बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन, तयांसी बाबांचे महात्म्य श्रवण, पुण्यपावन घडावे. कोणास भाग्याची या मना, वाचावयाची होईल कामना, परमानंद होईल मना, समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती, घातली परी साशंक चित्ती, कैसे मज प्रति साधे हे. वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी ही नाठ व्हावे सुनाट, अशक्तपणे झाली राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. ती तरी भावी साई प्रीत्यर्थ, साधेल काही तरी परमार्थ, इतरत्र होईल ती निरर्थ, एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती, वृत्तांत लिहावा आले चित्ती, जयाच्या परिशीलने शांती, मनासी विश्रांती लाभेलो. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार, स्वानुभूतेचे अधिष्ठानावर, बाबा उद्गारले वारंवार, श्रोतया सादर करावे. बहुत बदले ज्ञानकथा, अनेका लाविले भजनपंथा, तयांचा संग्रह करावा पुरता, होईल गाथा साईंचा. ज्या ज्या कथा ते जे सांगती, सादर मने जे जे ऐकती, उभयांच्या मनांसी विश्रांती, पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा, भक्त विसरतील देहव्यथा, तयांचे ध्यान मनन करिता, भवनिर्मुक्तता आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता, अमृता परिसरस भरिता, परमानंद वाटेल परिसता, काय मधुरता वानुमी. ऐशिया कथा जो अदांभिकता, आढळेल मज गाता वर्णिता,
तया वाटे पदरज धुळी लोळता मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टीची अलौकिक मांडण तैशीच शब्दांची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊन या उन्मन सहज ध्यान लागावे. गुरु माऊली माझी जननी कथिती तियेची या कथा ज्या म्हणी. ऐकजे ती वदनो वदनी साधन श्रवणी साठवू. त्याची वारंवार आठवू. साठवतील तितक्या साठवू. प्रेमबंधनी त्या गाठवू मग लुटवू परस्पर. यात माझे काहीच नाही साईनाथांची प्रेरणाही. ते जैसे वदवितील काही तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार साईच स्वये सूत्रधार. तोची वाचेच्या प्रवर्तिवणार तरी ते वदणार मी कोण. मीपणा समर्पिता पायांवर सौख्य लाधेल अपरंपार. सकळ सुखांचा संसार अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर बाबांसी विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर तयांचे कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी. ऐसाची प्रसंग साधुनी बाबां लागून पुसी येले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती आपुले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन गुजरी काळमी. त्या माझ्या कथा कशाला कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणा हिरी याला कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय. किंवा लिहवतील आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी. असता संतांची आशीर्वचने तैची उपक्रम ग्रंथरचने. विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. जाणोनी माझिया मनोगता कृपा उपजली साई समर्था. म्हणती लिहासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला. दिधला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्त वरद. साई सकल धर्म विशारद भवापनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना धैर्यप्रदाना आदरिले. भावार्थ जाणूनी माझे मनीचा अनुज्ञापरी प्रवर्तली वाचा. कथावर्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्ये. तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीची की. कथा माझी मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहंवृत्ती जिरवावी निर्वावी मी ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण साह्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी. अहंवृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे माझ्याची करे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वाहिले. ज्याचे त्याने चिते संपादिले त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. करिता माझी या कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणिक चिंतन. होईल मद्भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित. ये अर्थी न भावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाधेल. भक्तासी निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान. लक्षेल अलक्ष्य निर्गुण चैतन्यघन प्रगटेल. ऐसे या महत्कथांचे विंदान याहूनी काय पाहिजे आन. हेची श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी. येथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की.
तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र नाही तयासी इह परत्र असुख सर्वत्र सर्वदा नको स्वपक्षस्थापन नको परपक्ष निराकरण नको पक्षद्वयात्मक विवरण कायते निष्कारण सायास नको पक्षद्वयात्मक विवरण होता या शब्दाचे स्मरण पूर्वी श्रोतया दिधिले अभिवचन जाहली आठवण तयाची मागा प्रथमाध्याय संपता वचन दिधलेसे की श्रोता हेमाड नाम कारण कथा आधी समजता सांगेन कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्ता युक्तता होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन म्हणून श्रोते करावे श्रवण दत्तावधान ते कथा आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाड पंत विरचित ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत ते हे पंत कोण की सहज आशंका श्रोतया मना करावया तज्जिज्ञासा शमना कैसा आरंभया नामकरणा भावे त्या श्रवणा सादर जन्मादारभ्य मरणावधी षोडश संस्कार देहासंबंधी त्यातील एक नामकरण विधी संस्कार सिद्धी प्रसिद्ध तत्संबंधी अल्पकथा श्रोता परिसिजे सादर चित्ता हेमाडपंत नामकरणता प्रासंगोपात्तता प्रकटेल आधी हा लेखक खट्याळ जैसा खटाळ तैसा वाचाळ तैसा चिट्टावाळ आणि कुटाळ नाही विटाळ ज्ञानाचा नाही ठावा सद्गुरु महिमा कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा सदा निज शहाणी वेचा गरिमा वादकर्मा प्रवृत्त परिप्राक्तन रेषा सबळ तेणेची साईंचे चरणकमळ दृष्टीसी पडले आदृष्टे केवळ हा तो निश्चळ वादनिष्ठ काका साहेब भक्त प्रवर नाना साहेब चांदोरकर यांची ऋणानुबंध नसता जर कोठून जाणार शिर्डी सहा काका साहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले जावयाचे दिवशीच बदलले मन ते फिरले अवचित याचा एक परममित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र असता लोणा वळ्यासी सहकलत्र प्रसंग विचित्र पातला तयाचा एकुलता एक सुत शरीरे सुदृढ गुणवंत असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत जाहला केले सकळ उपाय मानवी जाहले दोरे उतारे दैवी गुरुसी आणुनी सन्निध पैसवी अखेर फसवी सुत त्याते प्रसंग पाहुनी ऐसा बिकट निवारावया दुर्धर संकट गुरुसी बसविले पुत्रा निकट ते सर्व फुकट जाहले ऐसा हा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र प्राणिमात्राचे कर्मतंत्र अदृष्ट सर्वत्र अनिवार कानी पडता ही दुर्वार्ता अतिउद्विग्नता आली चित्ता हीच काय गुरुची उपयुक्तता पुत्र एकुलता एक राहवेना प्रारब्ध कर्म प्राबल्यता तीच साई दर्शनी शिथिलता प्राप्त झाली या माझी या चित्ता पडला मोडता गमनात किमर्थ जावे शिर्डी प्रती काय त्या माझ्या स्नेह्याची स्थिती हाच नालाभ गुरुचे संगती गुरु काय करती कर्मासी असेल जे जे ललाटी लिहिले ते तेच जरी होणार वहिले मग ते गुरुविण काय की अडिले जाणे ठेले शिर्डीचे किमर्थ आपुले स्थान सोडा कशासी गुरुचे मागे दौडा सुखाचा जीव दुःखात पाडा कवण्याचा डा कळेना जैसे जैसे यदृच्छे घडे ते ते भोगू सुख का साकडे काय जाऊन या गुरूंच्याकडे जरी होणारा पुढे चालेना जैसे जयाचे अर्चित नको म्हणता चालून येत होणारा पुढे काहीही न चालत नेले मज खेचीत शिर्डीसी नानासाहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी ठाण्याहून दादरयावरी येऊनी वळभरी बैसले मध्यंतरी एक तास गाडी वसईची यावयास वाटले हा अवकाश लावू की कामास एकादिया जाहली मात्र ऐसी स्फूर्ती तेची आले दादरावरती गाडी एक केवळ वांदर्यापुरती ते मग बैसतीत येतो येता गाडी निजस्थानी निरोप आला मज लागुनी
मग मी भेट घेतात क्षणी चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना किमर्थ आळस शिर्डी गमना. दीर्घसूत्रता का प्रस्थाना निश्चिती मन का नाही. पाहुनी नानांची आतुरता मीही शरमलो आपुले चित्ता. परी मनाची झालेली चंचलता पूर्ण प्रांजळता निवेदिली. मग त्यावरी नानांचा बोध कळकळीचा प्रेमळ शुद्ध परिसदा शिर्डी गमनोच्छोद्वोध अतिमोदप्रद जाहला. तात्काळ निघतो घेतले वचन तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतोन ठेवले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरूनी सर्व निर्व करूनी तेच दिवशी अस्तमानी शिर्डी लागून निघालो. सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील. जाणून दादर चेची भरले हाशील तिकीट येथील घेतले. परी मी गाडीत जाऊन बसता वांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता अतिचपळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत तोच आरंभी कार्यविघात. प्रथम ग्रासी मक्षिकापात तैसा डोकावत होता की. सवे पाहून सर्व सामान यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर उतरू नका हो दादरावर. मेल ना तेथे थांबणार बोरी बंदर गाठावे. होतीन वेळी ही सूचना मेल दादरवर मिळती ना. न कळे मग या चंचल मना काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाणयोग साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथा भाग घडला मना जोग अवचिता. तिकडे भाऊ साहेब दीक्षित होते चिप मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 आत जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा. 160ांचाच वाडा तेव्हा होता रहा वयासी उतारूंस. तांग्यातून उतरल्यावरी दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरणवंदीन शिरी आनंद लहरी उसळल्या. इतुक्यात साईंचे परमभक्त तात्या साहेब नूलकर विख्यात. मशिदीतून आले परत म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी वाडियाची एक कोपर्याशी. चला आधी धूळ भेटीसी मग ते लेंडीसी निघतील. मग पुढे करा स्नान बाबा जो येता ती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्थ दर्शन पुन्हा घ्या. ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी आनंद न माई मनात. नानासाहेब सांगून गेले त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले साफल्य झाले नयनांचे. कधी ऐकली नाही देखिली मूर्ती पाहून दृष्टी निवाले. तहान भूक सारी हरपली तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरणस्पर्श पावलो जो परामर्श. तोची या जीवाचा परमोत्कर्ष नूतन आयुष्य तेथून. ज्यांचे लाधलो हा सत्संग सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग राहोत अभंग मजवरी. ज्यांचे पावलो परमार्थाते ते चिकी खरे आप्त भ्राते. सोयरे नाहीत तया परते ऐसे निजचित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडून कर चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला माझिया मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला परम प्रगटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद अक्षय करतील पाय साईंचे. भाग्ये लाधलो चरण मानस वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतंस परमहंस सद्योगी. पाप ताप दैन्य विनाशी ऐसिया साईंच्या दर्शनेसी. पुनीत आज जहालो मी बहुबसी पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी ती ही साई महाराज भेटी.
हा साई एक मी नलिया दृष्टी, सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यांपाशी. आरंभ झाला वादावादीसी, गुरु कशासी भावा की. बुडवून आपुली स्वतंत्रता, ओढून घ्यावी की परतंत्रता. जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानीच केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे. न हालविता हात पाय जो निजे, तयासी दीजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्रहाचाच तो तराजू, वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान, तेणेची वादावादीचे जनन. अहंभावाची ही खूण, नाही त्यावीण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत, हो का पंडित वेद पारंगत. गुरुवनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर. केवळ दैवावर टाकून भार, काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार, होणारासी नाही प्रतिकार. हौष्यमान नाही टळणार, मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई, एक करिता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कसे हे, करील त्यांचेच सर्व आहे. आळशापरी बैसून राहे, दैव साहे कैसे ते. उद्धरेदात्मना मानम, गरजे स्वये स्मृती वचन. त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. हे ज्याचे त्यानेच करावे लागे, लागावे किमर्थ गुरुचे मागे. आपण असल्या वीण जागे, गुरुने भागे कैसेनी. आपुले सत्सद्विचार बुद्धी, आपुले साधन चित्तशुद्धी. ते झुगारुनी जो कुबुद्धी, गुरु काय सिद्धी तेही त्या. या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही जाहले नाही. चित्त स्वास्थ्यास अंतरलो पाही, हे चिकमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता, कोणीही ना तिळभर थकता. ऐशा दोन घटका लोटता, वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत, आम्ही जातो जो मशिदीत. बाबा काका साहेबांप्रत, परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबांसी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाग्बाण हत, जाहलो निशब्द लज्जावनत. पहिल्याच भेटीसी की हे अनुचित, घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण, प्रातःकालीचा वाद या कारण. तेची बाबांसी हेमाड स्मरण, मनी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव, हे चिते दौलता बादीचे जाधव. ते रावे शतकी राज्य वैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती. पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला. तो ही यदुवंश चूडामणी, रामराजा राजाग्रणी. मंत्री या उभयतांचा बहुगुणी, सर्व लक्षणे हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्मवृंदार्थ परम उदार. आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचणार हेमाद्री. व्रत दान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी. ग्रंथ रचिला हेमाद्रींनी, विख्यात करणी तयांची. गीर्वाण भाषेत हेमाद्रीपंत, तोची प्राकृती हेमाडपंत. मुत्सद्दी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी. परी तो वत्स मी भारद्वाज गोत्री, तो पंचमी तीन प्रवरी. तो यजुर्मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ. तो माध्यंदिन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल. तो पंडित मी मूर्ख अकुशल, कामज पोकळ ही पदवी. जो राजकारण धुरंधर बुत्सद्दी, मी अल्पमती मंदबुद्धी. त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मजन करवे. तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ. तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा.
तयाचा लेखन कल्पतरू नाना चित्रकाव्यांचा आकारू मी हे ऐसे बाबांचे लेकरू येईना करू ओवीही गोरा चोखा सावता माळी निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली ये काली पंडित बोपदेव विद्वन्मणी चमके जयाचे सभांगणी तेथेची हेमाडपंत राजकरणी ख्याती गुणगणी जयाची तेथुनी पुढे उत्तरेहुनी उतरल्या या देशा फौजा यवनी जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दक्षिणी मावळला उगाच ना या पदवीचे दान चतुराईचा हा सन्मान वादावादीवरी हा वाग्बाण अभिमान खंडन भावया होऊन अर्ध्याहळ कुंडे पिवळे उगीच योग्य ते वीण जो बरळे तया माझिये उघडले डोळे घालून वेळेवर अंजन असो ऐसे पूर्वोक्त लक्षण साई मुखोदित विलक्षण प्रसंगोचित सार्थ नामकरण ते म्या भूषण मानिले की यातून मज लाधो शिक्षण वादावादी हे कुलक्षण स्पर्शो नमज एकही क्षण परम अकल्याणकारी ते गळून जावा वादाभिमान एतदर्थ हे अभिदान जेणे आमरण राहावे भान नित्य निरभिमान असावे राम दाशरथी देव अवतारी पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी अखिल ऋषिगण मानस विहारी चरणधरी वसिष्ठाचे कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासही गुरु करणे पडे सांदीपनीच्या गृही लाकुडे सोसूनी साकडे वाहिली तेथे माझी कायमात वादावादी करावी किमर्थ गुरुविन ज्ञान वा परमार्थ नाही हा शास्त्रार्थ दृढ केला वादावादी नाही बरी नको कोणाची बरोबरी नसदा श्रद्धा आणि सबुरी परमार्थ तिळभरी साधेना हे ही पुढे आले अनुभवा ये रीती या नाम गौरवा प्रेम पुरस्सर निज सद्भावा शुद्ध स्वभावा आदरिले आता असो हे कथानक स्वपक्ष परपक्ष विच्छेदक वादप्रवाद निवर्तक सर्वांसही बोधक समसाम्य हो असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले पुरे आता हा अध्याय विस्तार हेमाड साई चरणी सादर पुढे यथानुक्रम कथा सविस्तर श्रवण तत्पर भावेजी साईची आपुली सुखसंपत्ती साईच आपुली सुखसंवित्ती साईच आपुली परमनिवृत्ती अंतिमगती श्री साई कृपेची या कारणे साई चरित्र श्रवण करणे तेणेची दुस्तर भवभय तरणे कलिमल हरणे निर्मूल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते कथा प्रयोजन नामकरण नाम द्वितीयोऽध्यायः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।